एकनाथ भानुदास 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 एकनाथ विठ्ठल पाहिला पाहुनी मूर्ती त्या विठ्ठलाची मस्तक ठेविले चरणी पाहुनी मूर्ती त्या विठ्ठलाची मस्तक ठेविले चरणी हो मस्तक ठेविले चरणी साधिले कैसे एकनाथाने संसार परमार्थ दोन्ही दोन्ही संसार परमार्थ दोन्ही हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी यशवंत वंशा बहुभूषविले भूदेव संता सदा तोषविले जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया नमस्कार श्री सद्गुरु गोपाळ राया. यावर्षी अधिक मासाच्या निमित्ताने श्रावण अधिक त्या निमित्ताने आपण असं ठरवलं होतं की एकनाथ महाराजांच्या चरित्रासंबंधीचं चिंतन आपण या ठिकाणी करू. सुरुवातीला असं वाटलं की 1-2 भागामध्ये संपेल, मग आपण दुसरं काहीतरी आणखी करू. आणि मग पहिलंच प्रवचन करताना लक्षात आलं की ते इतकं सोपं नाही आहे, इतकं आवाक्यात नाही आहे, इतकं सहज नाही आहे की आपण ते 1-2 भागामध्ये संपवू शकतो. तुमच्याकडूनही मोकळीक होती, मलाही संधी होती, वेळ होता. मग आपण ठरवलं की आपण ते सविस्तर चिंतन त्याच्यावरती करू. आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण एकंदर आतापर्यंत 6 भागांमध्ये संत एकनाथ महाराजांचं चरित्र आपण ऐकलेलं आहे. 6 भागात अंदाजे 6-1 तास आपण त्या विषयावरती या ठिकाणी बोललो आहोत. आत्ता हा 7वा भाग आहे. खरं पाहिलं तर उशीर झाला आहे समाप्तीला. मागच्या वर्षी असंच झालं, यावर्षी असंच झालं. पण ते काय त्याच्या मनात असेल तसं होणार आहे, आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. या अर्थाने विचार केला आणि आज आपण 7वा भाग करायचा ठरवलेला आहे. आपण एकंदर 6 भागात काय बघितलं असा जर विचार केला, थोडा आढावा जर त्याचा आपण घेतला तर लक्षात येईल की एकनाथ महाराजांचा कुलवृत्तांत आपण पहिल्या भागामध्ये बघितला होता. सूर्यनारायण, भास्कर महाराज आणि आपले हे भानुदास महाराज अशा प्रकारचा कुलवृत्तांत आपण एकनाथ महाराजांचा बघितला. त्याच्या जोडीला पैठण शहराचं वैशिष्ट्य काय बघत असताना, पैठण तीर्थक्षेत्राचं वैशिष्ट्य काय बघत असताना आपण कुर्मदास आणि इतर कथा देखील बघितल्या की त्या गावात कोण कोण साधू सत्पुरुष होऊन गेले, स्थानमहात्म्य काय आहे, कुठल्या भूमीमध्ये नाथांनी अवतार घेतला म्हणून त्या भूमीचं महात्म्य आपण त्या ठिकाणी बघितलं. एकनाथ महाराजांचा कुलवृत्तांत आपण बघितला. आईवडिलाशिवाय पोर होतं, त्यामुळे त्यांचं लहानपण कसं गेलं त्याचंही आपण बघितलं की नाथ महाराजांचं आयुष्य कसं गेलं. आणि मग बालवयामध्ये दौलताबाद किल्ल्यावरती येऊन जनार्दन स्वामींना अनुग्रहाचा आग्रह धरणारे एकनाथ पण आपण बघितले. त्यांनी अनुग्रहाचा आग्रह धरला, मग त्यांना अनुग्रह मिळाला, साधना मिळाली, दत्त संप्रदायाची साधना होती, ती साधना त्यांना मिळाली. त्यांच्यामधलं अंगभूत गुण
आणि अंगभूत भक्ती बघून जनार्दन स्वामींनी त्यांना तपश्चर्या करायला सांगितलं आणि मग ते शूलभंजन पर्वतावरती गेले. ती पण आपण कथा बघितली. शूलभंजन पर्वतावरती त्यांची साधना सगळं बघितलं. ती साधना परत करून आल्यानंतर मग जनार्दन स्वामी म्हणाले की आता तुम्ही किल्ल्यात राहू नका, आता तुम्ही तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रेचा मार्ग आखून दिला. पहिल्या तीर्थयात्रेमध्ये जनार्दन स्वामी त्यांच्यासोबत त्र्यंबकेश्वरपर्यंत गेले आणि ती यात्रा झाली. त्यामध्ये मग त्यांना ते बोधले भेटले, मग त्यांच्याकडे मुक्काम झाला. मग चतुश्लोकी भागवताची काय म्हणता येईल रचना नाथ महाराजांनी तिथे केली. जनार्दन स्वामींना विश्वास आला की आता आपला शिष्य तयार झाला, आता याला एकटं सोडायला हरकत नाही आहे. दरम्यानच्या काळात मग आपण हेही बघितलं की त्याच्या घरचे लोक सूर्यनारायण व्याकुळ झाले, आजी व्याकुळ झाल्या. त्यांना कुणीतरी सांगितलं की ते दौलताबादला असायची शक्यता आहे. मग जनार्दन स्वामींची भेट झाली आणि जनार्दन स्वामी म्हणाले की होता तो, पण आता मी त्याला यात्रेला पाठवलं आहे. नाही म्हणले त्याला कसंही करून घरी पाठवा. मग ते घरी आले. मग पैठणच्या प्रवासामध्ये नाथांनी घरी राहायला सुरुवात केली. हा आपण तिसऱ्या भागामध्ये बघितलेला वृत्तांत होता. चौथ्या भागामध्ये नाथांचा आध्यात्मिक अभ्यास कसा झाला त्याचा आपण सगळा अभ्यास केला. साधना कशा पद्धतीने नाथांनी केली, गावामध्ये प्रवचन, भजन, कीर्तन, गोंधळ, भारूड आणि रात्रीचा जागर हे नाथांचा कसा दिनक्रम होता त्याचंही आपण बघितलं. एका भागामध्ये आपण नाथांच्या साहित्यावरती चर्चा केली की नाथ महाराजांनी कुठलं कुठलं साहित्य लिहिलं. मग चतुश्लोकी भागवतापासून सुरुवात झाली. एकनाथी भागवत त्याच्यामध्ये लिहिलं, भावार्थ रामायण लिहिलं, चिरंजीव पद लिहिलं, रुक्मिणी स्वयंवर लिहिलं, हस्तामलक लिहिलं. हे ग्रंथ लिहिल्यानंतर 30,000 ओव्यांचं साहित्य नाथ महाराजांनी लिहिलं. हे सगळं साहित्य त्यांनी लिहिल्यानंतर मग आपण हे बघितलं की नाथ महाराजांनी कशा पद्धतीने कुटुंबाचं संगोपन केलं, त्यांचं कुटुंब काय आहे, मग आप्त कोण आहेत, व्याही कोण आहेत, विहीन कोण आहेत, हाही सगळा भाग आपण त्याच्यामध्ये बघितला. म्हणजे थोडक्यामध्ये ठिकाण बघायला गेल्यासारखं पण बघितलं आपण की नाथांच्या घरी काय काय आहे, काय काय नाही, असाही आपण संदर्भ त्या ठिकाणी बघितला. खूप चांगले संदर्भ होते, आनंद मिळाला. मला व्यक्तिशः देखील खूप चांगलं वाटलं हे सगळं करत असताना. मी वारकरी संप्रदायाचा आहे, स्वतःला म्हणतो वारकरी संप्रदायाचा, परंतु नाथ महाराजांच्याबद्दल 4-5 गोष्टी आणि त्यांच्या 2-4 अभंगांच्या पलीकडे माझंही आकलन नव्हतं. आत्ता लक्षात येतं या 5-6 भाग झाल्यानंतर की आपल्याला नाथांचं ते हिमनगाचं टोक दिसावं तशा पद्धतीने नाथ महाराज आता आपल्याला कळायला लागलेले आहेत. अजून खूप आहे, खोल 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 जायला पाहिजे आहे. म्हणजे खरं सांगायचं तर मी निवृत्त असतो तर वर्षभर तुमच्याकडे 1 तास येऊन बसलो असतो आणि नाथ महाराजांवरती आपण बोललो असतो. इतकं मोठं ते सगळं चरित्र आहे. पण असं आहे की शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. त्या मर्यादेमध्ये राहून आपण 6 भाग केले, नाथ महाराजांचं चरित्र बघितलं. मला खात्री आहे माझ्यासकट अनेकांना अनेक वेळेला करुणा रस जो आहे तो आपण अनुभवला. आपल्या डोळ्यामध्ये पाणी देखील आलं. त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांच्याबद्दलचा अभिमान, त्यांच्याबद्दलचा गर्व, त्यांच्याबद्दलची आस्था, ह्या सगळ्या भावना या 6 भागामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. आता हा 7वा भाग आहे. 2-3 भाग करायचे असं मी ठरवलं होतं. त्यातले मी 3 पैकी 2 भाग करणार आहे नक्कीच. पहिला भाग बघायचा आहे जो ताईंनी माझं इथे हा कार्यक्रम हे प्रवचन ठेवायचं कारण नाथ महाराज शांतीब्रह्म का आहेत. बऱ्याचशा प्रश्नांची उकल आपण केली आहे. त्या सगळ्याला एकत्रित आपण बघणार आहेत की शांतीब्रह्म का म्हणतो आपण एकनाथ महाराजांना, त्याला आपण एकत्रितरित्या बघायचा प्रयत्न करू. आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये निर्वाणाचा भाग आहे की नाथ महाराजांचं निर्वाण कशा पद्धतीने झालं, काय प्रसंग होता, काय घटना घडल्या, कशा पद्धतीने त्यांनी आपलं देहसमर्पण केलं. ही पण कथा जी आहे सगळी अत्यंत रंजक अशी ती कथा, ती पण आपण बघू. त्याच्या जोडीला मला वाटलं होतं की वृद्धाश्रम आहे, आपण सगळ्या काय म्हणता येईल अत्यंत विद्वत अशा प्रकारचे आहात, आपली समज समृद्ध आहे, तर अशा लोकांच्या समोर मृत्यूसंबंधी बोलायला खूप बरं वाटतं. तो एक ऑडियन्स असतो की त्या ऑडियन्ससमोर ह्या गोष्टी काही गांभीर्य काय म्हणता येईल, कोणी हुरळून जाणार नाही, कोणी नाराज होणार नाही, कोणी डोळ्यातून पाणी काढणार नाही. एका तटस्थ वृत्तीने एखाद्या घटनेकडे बघण्याची तुमची जी क्षमता आहे त्या क्षमतेचा वापर करून मला असं वाटलं होतं की मृत्यूसंबंधी देखील आपण बोलावं. पण वेळेची मर्यादा आहे. 6 वाजेपर्यंत जर झालं तर ते आपण बघू. नाहीतर एवढं मात्र नक्की मी तुम्हाला सांगतो की नाही जमलं ताई तर 1-2 महिन्यामध्ये निर्वाण षटकावरती एक प्रवचन मी आचार्यांच्या नक्की देईल. आणि ते प्रवचन माझ्यासाठी असणार आहे, तुमच्यासाठी असणार नाही आहे. माझ्यासाठी माझा बोनस सुरू होणार आहे 2 महिन्यांनी. माझं बोनस आयुष्य 2-4 महिन्यांनी सुरू होणार आहे. त्याच्यासाठी म्हणून मला पण त्याच्यावरती चिंतन करायचं आहे.
माझं जे चिंतन आहे ते चिंतन मनातल्या मनात ठेवायच्या ऐवजी तुमच्यासमोर प्रकट चिंतन करेल आणि निर्वाण षटकावरती आपण एकच व्याख्यान देऊ, 1 तासभराचं प्रवचन त्या ठिकाणी करू. आज जर नाही जमलं तर, किंवा आज जमू नये असं मला वाटतंय, पण म्हणजे मग सविस्तर त्याच्यावरती आपल्याला बोलता येऊ शकेल. आता मुद्दा असा आहे की आपण शांती ब्रह्म असं एकनाथ महाराजांना म्हणावं. काय असतं माहिती आहे का, आपला स्वभाव घडण्यासाठी आजूबाजूची परिस्थिती कारणीभूत असते. उन्हाळ मुलगा कोणता असतो? आईबापाचा लाडका, एकुलता एक, घरामध्ये साधन संपत्ती, सगळा आनंद सगळा. त्या मुलाला उन्हाळ व्हायला काही फार वेळ लागत नाही. पण आईबापापासून पोरकं असणारं पोरगं उन्हाळ होण्याची शक्यता फार कमी असते. आजोबा आजीच्या हातात आहे, आजी म्हातारी झालेली आहे, बाळाच्या मागे पळू पण शकत नाही, अशा प्रकारची विकलांग अवस्था त्या आजीची आहे. आणि गावामध्ये पण आईवडील नसल्यानंतर त्या मुलाला फार काही कोणी मान देताना आपण बघत नाही. त्यामुळं बालवयामध्येच नाथांच्यावरती असा एक संस्कार झाला की आपल्याला नमतच घ्यावं लागणार आहे, आपल्याला नम्रच राहावं लागणार आहे, आपल्याला लोकांच्या पोटात शिरून आपल्याला काम करावं लागणार आहे, असा संस्कार त्या बालवयामध्ये झाला. आता आपण नाथांना अवतारी पुरुष समजत नाही आहेत हे समजून घेताना. ते अवतारी आहेत, त्यांना शांती ब्रह्मच व्हायचं होतं, काही प्रश्न नव्हता. पण एक आपल्यासारखा मानवी देह धारण करणारा व्यक्ती म्हणून जेव्हा आपण नाथांकडे बघतो तेव्हा त्यांच्यावर संस्कार कोणता झाला तर आईवडिलाशिवाय जे पोरगं असतं घरामध्ये, आपल्या डोळ्यापुढे आणून बघा, नातेवाईकांमध्ये असे खूप उदाहरणं असतात की ते पोरगं दिलं त्याच्यात समाधान मानतं, दुसऱ्यांच्या कपड्यामध्ये समाधान मानतं, उरलेलं खाण्यामध्ये समाधान मानतं, मिळालं याच्यामध्येच आनंद मानतं. अशा प्रकारची त्याची एक स्वाभाविक वृत्ती होत जाते. नाथांचं 8 वर्षापर्यंत आयुष्य त्याच सगळ्या अवस्थेमध्ये गेलं. त्यामुळं हट्ट करावा, जिद्द करावी, भांडण करावं, रुसावं, फुगावं, कोपऱ्यात जाऊन बसावं, याचं स्वातंत्र्यच नाथांना आयुष्यामध्ये कधी मिळालं नव्हतं बालवयामध्ये. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा काही एक प्रकारचा अहंकार जोपासला जाईल, मी कुणीतरी आहे, मी कुणीच नाही आहे, मी कुणीतरी मला सांभाळायला लागले म्हणून मी आहे, माझ्या अस्तित्वावरती अनंत लोकांचे उपकार आहेत म्हणून माझं अस्तित्व आहे, अशा प्रकारची भावना त्या बालवयामध्ये नाथांची झाली. आणि मग त्या बालवयामध्ये तो अहंकार व्यक्त करणं, स्वतःची शांती ढळू देणं, क्रोध दाखवणं हे नाथांना शक्य झालं नाही. अत्यंत सुदैवाची गोष्ट की बालवयामध्ये 11-12 वर्षाचे असताना जनार्दन स्वामींचा अनुग्रह त्यांना लाभला. जनार्दन स्वामींसारख्या सत्पुरुषाचा अनुग्रह लाभल्यानंतर पुन्हा तिथे शांतीशिवाय दुसरं काही नव्हतंच. तिथे क्रोध कुणाशी उत्पन्न करायचा आहे. 24 तास गुरुमाऊलींची सेवा होती. असं म्हणतात की जनार्दन स्वामी शौचमुखमार्जनाला जायचे तर त्या शौचमुखमार्जनाच्या जागेबाहेर नाथ महाराज रांगोळी काढून ठेवायचे. आम्ही संत येतात घरी तर आम्ही रांगोळी काढतो, दारात रांगोळी काढतो, देवाच्या समोर रांगोळी काढतो, सणावाराला रांगोळी काढतो, रोज नित्य होतं. जनार्दन स्वामी ज्या ज्या रस्त्यावरून जातील, ज्या ज्या नित्यक्रमासाठी जातील, त्यांच्या कुठल्या कामासाठी जातील किल्ल्यावरती, त्या प्रत्येक जागेवरती नाथ महाराजांनी रांगोळी स्वतःच्या हाताने काढलेली असायची. मग जनार्दन स्वामींचा सहवास लाभल्यामुळे पुन्हा शांतीब्रह्म असण्याचा काही दुसरा पर्याय त्यांच्याजवळ नव्हता. अत्यंत शांत चित्ताने जेवढा वेळ मिळेल तेवढा स्वामींच्या बरोबर घालवायचा आहे आणि उर्वरित वेळेमध्ये स्वामींचं चिंतन करायचं आहे. स्वामींच्याशिवाय त्यांना दुसरं काही नव्हतं आणि ते नसल्यामुळे त्यांना आपल्यासारखा क्रोध व्यक्त करायला, राग व्यक्त करायला त्याही ठिकाणी कुठल्या प्रकारचा वेळ त्या ठिकाणी मिळाला नाही. महत्त्वाचं हे झालं की सत्पुरुष म्हणून मान्यता मिळाल्यावरही त्यांना तो क्रोध कधी त्यांच्यामध्ये उत्पन्न झाला नाही. सत्पुरुष म्हणून मान्यता मिळाली ना, पैठणमध्ये आले, ग्रंथनिर्मिती केली, प्रवचनं सुरू झाले, रोजचं कीर्तन सुरू झालं, महत्त्वाची पुराणकथा सुरू झाली, हजारोनी लोक तिथे वाड्यावरती यायला लागले, दर्शन घ्यायला लागले महाराजांचं. महाराज घरून निघून नदीच्या काठावरती लक्ष्मी तीर्थावरती स्नान करायचे. महाराज लक्ष्मी तीर्थावरती स्नान करायला जायला 10 मिनिटाच्या अंतराला त्यांना 1-1 तास लागायला लागला, कारण लोक रस्त्यात अडवायचे, दर्शन घ्यायचे, थांबायचे. ह्या सगळा त्यांच्या ऐश्वर्याचा जो काही बहर सगळा नाथांनी अनुभवला, त्या बहराचा देखील विपरीत परिणाम नाथ महाराजांनी आपल्यावरती होऊ दिला नाही. त्याचं कारण चित्तशुद्ध होतं. चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. त्याच्यावरती कुठलाच बाह्य गोष्टींचा परिणाम होत नाही. तो परिणाम आम्ही त्या नागाने विळखा घातल्यानंतर पण बघितला होता की नाग आला पण त्यांनी सावली धरली. त्यांनी सावली धरण्याचं कारण काय आहे? चित्तशुद्ध असल्यामुळे त्याच्याही अंतःकरणात क्रोध उत्पन्न होत नाही, यांच्यामध्ये तर मुळामध्येच क्रोध नाही. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये नाथ महाराज तिथे राहिले. आणखी सगळ्यात महत्त्वाचं काय झालं असेल, त्यांना शांतीब्रह्म घडवायला कारणीभूत तर लोकांच्या इच्छेचा आदरच त्यांनी फक्त केला. तुला माझ्या अंगावर थुंकायचं आहे का? तुझी इच्छा आहे ना, ते तुझ्या आनंदाचं कारण ठरणार आहे ना, मी तुझ्या आनंदाचंच कारण ठरणार, मी तुझ्या दुःखाचं कारण ठरणार नाही.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, अरे तू विष्णूच आहेस, विष्णूंनी माझ्यावरती चूळ भरलेली आहे, अशा प्रकारची भावना निर्माण होणं मनामध्ये, ही त्यांना शांतीब्रह्म करून जाणारी भावना आहे. गावातल्या लोकांना टिंगल करायची ना, करा म्हणाले, सुखाने टिंगल करा. कधी प्रतिरोध त्यांनी त्या टिंगलीचा केला नाही. चौकात टिंगल झाली नाथ महाराजांची. त्या रानू महाराजाकडे जातात, त्या अब्राह्मण बाईकडे त्यांनी जेवण केलं, त्या शेठजीकडे त्या वाण्याकडे त्यांनी असं केलं, हजार प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी बोलली. इतकंच काय, मुलगी काही योग्य ठिकाणी दिली नाही. सगळं संसारात लक्ष द्यायला पाहिजे खरं पाहिलं तर. नाथांचं लक्ष सगळं त्या सत्कर्मामध्येच चाललं आहे. की ती एक मुलगी काही दिवस घरी आली होती नाथ महाराजांची. आली म्हणजे काही बिघडून आलेली नव्हती, आली मुक्तेश्वर, त्याच्यामुळं मुक्तेश्वर आम्हाला मिळालं. ती मुलगी पैठणमध्ये आली म्हणून मुक्तेश्वर आमच्या हाती लागले. पण लोकांना चर्चा करायला काय लागतं, म्हणजे आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पण बघतो ना, की एखादी मुलगी लग्न होऊन 15-20 दिवसांनी नवऱ्याशिवाय एकटी जर घरी आली तर त्या सगळ्या कॉलनीमध्ये सगळ्या बातम्या बंद होऊन ही एकच बातमी चालते त्या कॉलनीमध्ये, दुसरी बातमी चालत नाही. आमच्या मनात ते असतं. तशाच बातम्या पैठणमध्ये चालल्या, परंतु त्या बातम्यांचं स्टेशन नाथ महाराजांनी कधीही बंद केलं नाही. ते त्यांच्या आनंदाचं कारण आहे ना, सुखाने तुम्ही आनंद घ्या, मला त्याच्यामध्ये कुठलाही खेद नाही. ही वृत्ती यायला अत्यंत कठीण आहे. देव पण चिडतात बघा कधी कधी. देवांचं चरित्र आपण जेव्हा बघतो पुराणामध्ये, देव पण चिडतात. शाप उशापाची भाषा होते. ऋषीमुनी चिडतात, शाप देतात, उशाप देतात. पण संत हे करत नाही. संतत्वाचं लक्षणच आहे ते. करुणेशिवाय दुसरा अंतःकरणामध्ये काही असूच शकत नाही. म्हणून नाथ महाराज कुणावरती चिडले नाहीत. आणि इतरांच्या काय म्हणता येईल, आयुष्यामधला आनंद कशामध्ये आहे, तो आनंद त्याला कसा मिळेल आणि त्या आनंदाचं मी कसं कारण होईल, हे नाथ महाराज बघत गेले. त्यामुळे चिडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या डायरीमध्ये एक एक गोष्ट वाढत होती. मी त्या यवनाला आनंद दिला, मी त्या भावकीतल्या लोकांना आनंद दिला, मी आणखी कुणाला आनंद दिला. क्रोधाचा प्रश्नच येत नाही. शांतीशिवाय दुसरं तिथे त्या ठिकाणी काय असू शकणार आहे, असं सांगतात. नाथ महाराजांच्या सगळ्या आयुष्यामध्ये अपशब्द नावाची गोष्ट त्यांनी कधी उच्चारली नाही. अपशब्द नाही, कधीच अपशब्द नाही. आत्ता काल मी बघत होतो ज्ञानेश्वरीच्या संबंधीचं माझं चालू होतं बघणं, नित्य जे आपण बघतो त्याच्यामध्ये असं एक चिंतन मांडलं गेलेलं आहे की 12 प्रकारचे अपराध आहेत बोलण्यामधले. 12 प्रकारचे अपराध आपण करतो. मी पण तुमच्यासमोर 10-5 आत्तापर्यंत नक्कीच केले असतील. म्हणजे निंदा करणे, टीका करणे, रागावून बोलणे, अपशब्द, असेच 12 प्रकारचे अपराध आहेत. तर असं सांगतात की ज्ञानेश्वरीमध्ये याच्यातला एकही अपराध माऊलींनी केलेला नाही आहे. एकही अपराध नाही आहे. म्हणून ती मवाळ आणि साच असं जे आहे की नाही, साच आणि मवाळ, अमृताचे कल्लोळ, हे सगळं कशामुळे झालेलं आहे म्हणतात की ते 12ही प्रकारचे शब्दापराध जे आहेत ते माऊलींनी केले नाहीत. आमच्या नाथ महाराजांनी ते लिहिले तर नाहीत, ते उच्चारले देखील नाही आहेत आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून ते शांतीब्रह्म म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध पावले की कुठल्याही प्रकारचा अपशब्द त्यांनी काढला नाही. समकालीन संत होते. दासोपंतांसारख्या संतांची कथा पण आपण ऐकली. एका अर्थाने अपमान पण झाला नाथ महाराजांचा की दासोपंताकडे गेले आणि वाड्यावरती उभं केलं तिथे. आणि मग एकनाथ महाराज लुप्त झाल्यानंतर दासोपंतांची भाषा बदलली होती बोलायची. कुठून आलात असं सुरू झालं होतं. काय करता, कुठे असता, काय अभ्यास केला आहे, परीक्षा घेण्याचं पण सुरू झालं. नाथ महाराज नम्र होते. आपल्या दारामध्ये दत्ताला चोपदारी करायला लावण्याचं सामर्थ्य असणारे नाथ महाराज त्याच पद्धतीने दासोपंतांचा सत्कार आपल्या गावात बोलावून केला आहे त्यांनी, की तोच मान दिला दासोपंतांना. कुठेही दाखवलं नाही की तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, तुम्ही त्या दिवशी असं वागले, आम्ही असं केलं नाही. कुठल्याही प्रकारचा दुस्वास ज्याला म्हणता येईल असा प्रकारचा नाथ महाराजांनी केला नाही. म्हणून समकालीन संतांनी दिलेल्या वागणुकीवरती देखील नाथ महाराजांनी क्रोध व्यक्त केला नाही. म्हणून शांतीब्रह्म, त्याच्यामध्ये पण आपली शांती त्यांनी ढळू दिली नाही. आणि मुख्य गोष्ट आहे की शांती ढळण्याचे जे कारणं आहेत, अहंकार आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, लोभ आहे, राग आहे, संताप आहे, असूया आहे, याच्यापैकी कुठल्या गोष्टींनी एकनाथ महाराजांना स्पर्शच केला नाही आयुष्यामध्ये. कुणाबद्दल असूया नाही, कुणाबद्दल क्रोध नाही, आपला मुलगा आपल्याला काय म्हणता येईल अनुकूल नाही, असाही काळ नाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये आला. तेही चरित्र आपण या ठिकाणी बघितलं. परंतु तशाही परिस्थितीमध्ये नाही, तुला वाटतं ना मी हे नाही केलं तर तुला आनंद आहे ना भारी पंडिता, मी करत नाही, हे मी बंद करतो, तू ये, पण तू माझ्यासोबत या ठिकाणी राहा, अशा प्रकारचं वर्तन असल्यामुळे आयुष्यामध्ये राग नाथ महाराजांना करता आला नाही. आणि ज्याला राग करता येत नाही त्यालाच तर शांतीब्रह्म म्हणतात. म्हणून एकनाथ महाराज शांतीब्रह्म झाले. रागाची आणि त्यांची ओळखच झाली नाही, ओळखच नाही त्या दोघांची. राग काय असतो एकनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी बघितला नाही. हात उगारला आणि हे तर अमानवी आणि पशुतुल्य वर्तणूक तर त्यांच्या हातून कधी झालीच नाही.
परंतु माणूस म्हणून स्वाभाविक संताप पण त्यांना व्यक्त करायची कधी गरज पडली नाही. अशा प्रकारचं त्यांचं सगळं आयुष्य असल्यामुळे ते शांतीब्रह्म ठरले. संसारातले चढउतार झाले. जावई थोडे तापट होते, शास्त्री होते जावई. त्या जावयाला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं नाथ महाराजांनी की मी फार मोठा आहे आणि तू कोण, अशा प्रकारची भाषा त्या जावयाबद्दल बघितली नाही. आणि अजून ह्या सगळ्यांचा जेव्हा विचार केला, मी पण अभ्यास करून सांगायला लागलो तुमच्याकडे, मी काही विद्वान माणूस नाही आहे. मी पण विचार केला की हे ताईंनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायला तर पाहिजे आपण आता. मग मला सगळ्यात चांगलं जे उत्तर वाटतं, सगळ्यात चांगलं जे उत्तर आहे, नाथ महाराजांना जे करायचं होतं, नाथ महाराजांना समाजामधली अंधश्रद्धा घालून टाकायची होती. नाथ महाराजांना समाजाला परमार्थाभिमुख करायचं होतं. नाथ महाराजांना समाजाला सज्जनतेचं आविष्कार बनवून दाखवायचं होतं. नाथ महाराजांना समाजामधलं सगळं दुःख काढून टाकायचं होतं. नाथ महाराजांना समाजाला शहाणं करायचं होतं. त्या तळमळीने नाथ महाराज वागले. सगळे अपराध त्यांनी सहन केले, जे काही समाजाने दिले, भावकीने दिले, संतांनी काय काय केलं ते सगळं सहन केलं. कशासाठी केलं हे सगळं? समाज बदलला पाहिजे याच्यासाठी सहन केलं. आणि खरं सांगायचं तर ज्या गतीने नाथ महाराज प्रयत्न करत होते त्या गतीने समाज अजिबात बदलत नव्हता. बोकडं कापणंही सुरू होतं, सगळ्या प्रकारच्या गोष्टी सुरू होत्या. त्याही परिस्थितीमध्ये आपला मार्ग न सोडण्याचं धैर्य नाथांनी दाखवलं, म्हणून ते शांतीब्रह्म झाले. की नाही बदलत तर नाही बदलत समाज, मी माझं काम चालू ठेवी. त्यातली किंचित प्रगती देखील माझ्या आनंदाला कारण आहे. मी यश मिळवायला लागलो. 100 बोकडे कापत होते लोक, आता 10वरती आले, चांगली गोष्ट आहे. आणि मग त्या राहिलेल्या 10साठी प्रयत्न करायचा. पण नाहीतर मी रात्र जागतो, तुमच्यासाठी हे करतो, धर्माच्या बाहेर पडलो, जातीने बहिष्कृत केलं आणि तुम्ही तर असे वागता, असं त्या वाड्यामध्ये जाऊन नाथ महाराज कधी बोलले नाहीत. तुम्ही बदलतायत ना, चांगलं आहे. मला वाटतं की हे आपल्या ध्येयाच्या प्रती अपयश पचवून शांत राहणं अत्यंत कठीण आहे. आणि ते नाथ महाराजांनी त्यांच्या आयुष्यात केलं आणि ते केल्यामुळे ते शांतीब्रह्म झाले. त्याच्यानंतर कुणीही शांतीब्रह्म वारकरी संप्रदायात झालं नाही. आत्ता अलीकडे कुरे महाराज म्हणून वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत. 82-84 वर्ष महाराजांचं वय आहे. त्यांचं लौकिक असं आहे की ते त्या संस्थेमध्ये तरुण वयात आले होते आणि आत्ता 82व्या वर्षीपर्यंत कुणावरच रागावले नाही. म्हणून नाथांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना शांतीब्रह्म म्हणायची अलीकडे प्रथा सुरू झाली की कुरे महाराज म्हणजे शांतीब्रह्म आहेत. ते एक मॉडेल आहे. नाथ महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये मॉडेल बघायला मिळतं. परंतु समाज बदलाच्या गतीला आपल्या अपेक्षेनुसार जर पुढे जाता येत नसेल, त्याच्यामध्ये देखील शांत राहून त्या गतीला अजून पुढे कसं नेता येईल, वेगवेगळे प्रयोग कसे करता येतील, हे नाथ महाराजांनी बघितलं. आणि म्हणून मला असं वाटतं की ते शांतीब्रह्म म्हणून त्या दृष्टीने आपण त्यांना बघितलं पाहिजे. हा पहिला टप्पा झाला, नाथ महाराज शांतीब्रह्म का आहेत. आपण याचं थोडं विस्तृत वर्णन करण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला नाथांच्या राहिलेल्या चरित्रासंबंधीचं चिंतन करायचं आहे. त्या पैठणला गोदावरी नदीच्या पलीकडच्या काठावरती कावसान नावाचं एक छोटं गाव आहे. त्या कावसान गावामध्ये ब्राह्मण कुटुंबाची वस्ती होती. काही ब्राह्मण घरं होती. हे सगळे ब्राह्मण दरिद्री होते, आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, भिक्षुकी करायचे आणि काय असं ते पंचांग ते सांगून त्यांचा उदरनिर्वाह करायचे. तसं एक कुटुंब होतं. त्या कुटुंबाला ऑलरेडी 1-2 अपत्य होती आणि त्यांच्या घरामध्ये एक नवीन अपत्य जन्माला आलं. कावसान गावामध्ये त्या ब्राह्मण कुटुंबाकडे ते अपत्य जन्माला आल्यानंतर दुर्दैवाने ते मूक अपत्य जन्माला आलं. लक्षात आलं 2-1 वर्षामध्ये की या बाळाला काही बोलताच येत नाही. आणि म्हणजे मग ऐकू येत नसेल, बोलता येत नसेल. आता ते डॉक्टर सांगू शकतील की जे बोलत नाहीत, डॉक्टर म्हणतात त्याला ऐकू येत नाही म्हणून बोलत नाही. जे काही असेल ते असेल, परंतु त्याला वाचा नव्हती एवढं मात्र नक्की आहे. आणि मग 5-6 वर्षाचं ते बाळ झालं. घरामध्ये दारिद्र्य 18-20 प्रकारचं दारिद्र्य त्या कुटुंबामध्ये होतं. आणि त्या कुटुंबामधलं दारिद्र्य असल्यामुळे, मुका मुलगा असल्यामुळे, घरामध्ये त्याच्या व्यतिरिक्त इतर अपत्य असल्यामुळे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं. गावातले लोक पण त्याची टिंगलटवाळी करायला लागले, मित्रमंडळी पण त्याची टिंगलटवाळी करायला लागली. आईचं हृदय होतं, आईला वाईट वाटायचं. जमेल तेवढा वेळ ती आई त्या बाळाबरोबर राहायची, परंतु तिला देखील घर चालवायचं होतं, संसार चालवायचा होता. त्यामुळे त्या बाळाची थोडक्यामध्ये हेळसांड सुरू झाली. मग आता हेळसांड सुरू झाली तरी आई आहे म्हटल्यानंतर काय आहे, जमेल तेवढं आपल्या हाताने गोडधोड मुलाला करून खाऊ घालायचं, असं तिचा प्रयत्न असायचा. एका सणाच्या दिवशी तिने ठरवलं की आज आपण काहीतरी करायचं, उष्णपासणं करायचं, कुठून तरी काही आणायचं, डाळ आणू, काय गूळ आणू, अजून काहीतरी आणू आणि आपल्या लेकरांना पुरणाची पोळी आपण आज खाऊ घालू. पुरणाच्या पोळ्या केल्या, मोजक्या पोळ्या केल्या, त्या सगळ्या पोरांना वाटून दिल्या. पोरांनी खाल्ल्या. गावबा खुश झाला. त्याला काय बोलताच येत नव्हतं. गावबा त्याचं नाव. खुश झाला, आनंदाने आईकडे बघितलं, हसला. रात्री पुन्हा मग जेवायला बसल्यानंतर आई म्हणली आता बसा जेवायला. उरलेला भात बीत काय होतं ते वाढलं, पोळ्या तर संपल्या होत्या. तो म्हणला नाही मला ती पोळीच पाहिजे. तिने आईला खुणवलं. आईला सगळं कळतं होते काय.
ते डोहाळे पण ते बाळाचे तिला कळतात म्हणल्यानंतर त्याची भाषा न कळायला काय झालं. मग तिने आपला हाताने त्याला नकार दिला, म्हणली नाही संपली आपल्याकडे पोळी. मग तो म्हणला नाही, त्या ह्याच्यात बघतो दुरडीमध्ये, आणि एक चतकोर तुकडा थोडाफार वाळलेला असा त्या पुरणाच्या पोळीचा होता. त्या आईने ती चतकोर पुरणाची पोळी त्याला वाढली. गावबा जेवला, झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्नान केलं नेहमीपेक्षा आणि ताटावर बसला आणि आईला म्हणला पुन्हा पुरणाची पोळी मला आणून दे. आईने हात जोडली, म्हणली बाबा माझ्याच्याने शक्य नाही आहे, हे आपण श्रीमंत नाही आहेत, आपल्या घरी काही रोज पंचपक्वान्न होत नाहीत, आपल्याकडे कुलाचार कुलधर्म करायचा, त्यावेळेपुरती पुरणाची पोळी आपण करतो, त्यामुळे हे काही मला तुला देणं शक्य नाही गावबा. आणि तू असा हट्ट पण करू नको. तुझ्या हट्टामुळे 2 गोष्टी व्हायला लागल्यात म्हणाल्या, की एक तर मला पुन्हा पुन्हा जाणीव व्हायला लागली की मी आई म्हणून कमी पडायला लागलेली आहे, ती माझ्या मनामध्ये जाणीव व्हायला लागली. आणि दुसरी गोष्ट, असा हट्ट करून करून तू ताटावरून उठून गेला तर कृश होऊन जाशील. पुरणाच्या पोळीशिवाय जेवणारच नाही म्हणला तर तुझं आयुष्य कसं वाढेल, तुझं शरीर कसं सुधरेल, ह्या दोन्ही गोष्टींचं नुकसान आहे म्हणाले. तो गावबा काही ऐकायला तयार नाही. दुपारभर झाली, भर दुपार, आई पण उपाशी, तो पण उपाशी. काय करावं विचार केला. तिने विचार केला की नाही, पैठणमध्ये नाथ महाराज आहेत आणि नाथ महाराजांची ख्याती होती अशी होती की विजयी पांडुरंगाला रोजच पूर्णावरणाचा नैवेद्य होता. दररोज पूर्णाचा नैवेद्य असायचा त्या विजयी पांडुरंगाला. तिने विचार केला नाथ महाराजांना जाऊन म्हणू आपण, तिथे एखादी पूर्णाची पोळी असेल तर गिरिजाबाईंना मागू, आपण ब्राह्मण म्हणल्यानंतर आदर सत्कार होईल आपला. एक पोळी त्यांच्याकडनं मागून आणू, उरलेली काही असेल तर याला आज खाऊ घालू आणि नाथांच्या कानावरती हे गारहाणं घालू म्हणाल, त्याच्याशिवाय काही जमणार नाही आहे. नाथांबद्दल अतिव आदर त्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये होता. नाथांच्याकडे गेली. नाथांनी बघितलं त्या गावबाकडे, जवळ बोलवलं, आपल्या जवळ बसवलं ना गावबाला. त्याला बोलायचा प्रयत्न केला पण त्याला बोलताच येत नव्हतं. मग आईला विचारलं काय झालं. नाही म्हणलं असा हट्ट करतोय, तसा हट्ट करतोय. मग गिरिजा मातेला सांगितलं की अगं एखादी पुरणाची पोळी असेल तर कर, नाही तर पुरण तर असतंच आहे, ते पुरणाची एक पोळी याला गरम करून खाऊ घाल. सुदैवाने पुरणाची पोळी होती. ती पुरणाची पोळी गावबाला खाऊ घातली. गावबा तृप्त झाला आणि मग ती म्हणली की महाराज आज तर पुरणाच्या पोळीची सोय झाली, हे पोरगं उद्याही हेच मागणारे म्हणाले सकाळी, मी काय करू. मग नाथ महाराज म्हणले त्याला इथे राहू दे, आपण बघू म्हणाले, इथे राहू दे त्याला. मग नाथ महाराजांनी नाही काही नको ताई, त्याला काही नको. नाथ महाराजांनी गावबाला त्यांच्या घरी ठेवून घेतलं. आई निघून गेली. मग दिनक्रम असा झाला की नाथ महाराजांच्या बरोबर धोत्राचा पिळा घेऊन गावबा गंगेवरती जायचं. महाराजांचं स्नान झालं की ते धोतर त्यांच्या हातामध्ये द्यायचं, उपरणं हातामध्ये द्यायचं, यायचं. पूजा सुरू झाली की दारात बसायचं. आणि नाथ महाराजांचं शांतीब्रह्म म्हणतो की नाही आपण, त्याच्याही पलीकडे नाथ महाराज विजयी पांडुरंगाला जे नैवेद्याचं ताट जायचं, पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्यानंतर ते ताट तसंच उचलून गावबाच्या समोर मांडायचं. आणि जोपर्यंत गावबा नाथ महाराजांच्या घरी होते, नाथ महाराज गेल्यानंतर देखील तोपर्यंत विजयी पांडुरंगाचं नैवेद्याचं ताट नाथांच्या घरातल्या लोकांनी कधी खाल्लं नाही. असा तो गावबा नाथ महाराजांचा अत्यंत लाडका, काय म्हणता येईल, मदतनीस असा तो गावबा त्या ठिकाणी आला. गंमत अशी झाली की दरम्यानच्या काळामध्ये नाथ महाराजांना साक्षात्कार झाला प्रभू रामचंद्राचा. आणि रामचंद्रांनी त्यांना सांगितलं की तुम्ही रामायणावरती लिहा, रामायण तुम्ही लिहा, रामायण लिहिण्याची गरज आहे. नाथ महाराज म्हणाले की रामायणाचा माझा फारसा अभ्यास नाही आहे आणि माझी परंपरा पण चतुश्लोकी भागवत, दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय, त्यामुळे माझा तो अधिकार क्षेत्र नसल्यामुळे मी काही लिहू शकणार नाही म्हणाले. रामरायाला त्यांनी विनंती केली. रामरायांनी आज्ञा केली की झालं आता तुमचं सांगून, म्हणाले आता तुम्ही लिहा उद्यापासून. आणि दुसऱ्या दिवशीपासून नाथ महाराजांनी भावार्थ रामायणावरती प्रवचनं करायला सुरुवात केली. ती लिहून घेतल्या गेली आणि ते भावार्थ रामायण ग्रंथाची निर्मिती सुरू झाली. ही ग्रंथाची निर्मिती सुरू झाल्यानंतर यथावकाश युद्धकांड सुरू झालं. 45वा अध्याय नाथ महाराजांनी सांगितला. काय फाल्गुन वद्य पंचमी त्या दिवशी तो 45वा अध्याय सांगितला. आणि अध्याय संपल्यानंतर लोकांना हात जोडून सांगितलं की उद्या माझ्या प्रयाणाची वेळ झालेली आहे आणि उद्या मी जाणार आहे. उद्या षष्ठी आहे म्हणाले. काय फाल्गुन वद्य षष्ठी आहे, मला जायचं आहे. षष्ठीचं महात्म्य पण आपण ऐकलं. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींचा अनुग्रह, नाथ महाराजांचा जन्म, हे सगळं आपण ऐकलेलं आहे. त्यांच्या आयुष्यातले षष्ठीचे जे योग आहेत. मग तसं सांगितल्याबरोबर ते 45वा अध्याय म्हणजे बरंच पुढे गेलं होतं रामायण. लोकांना गोडी लागली होती. लोक म्हणले अहो हे तर संपवा ना, म्हणले तुम्ही काय भाषा करायला लागली जाण्याची, हे संपवा. नाही म्हणले ते जायचं तर ठरलं आहे म्हणले आपलं, आता ह्याचं काय करायचं बघू. नाही म्हणले हे भावार्थ रामायण संपवल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. मग महाराज म्हणले की नाही काहीतरी दुसरा पर्याय, काय पर्याय काढता म्हणे, कुणाला तरी सांगा, तुम्ही तुमचे शिष्य एवढे आहेत, असं काहीतरी करा. ते म्हणले सगळ्यात सोपं म्हणले या गावबालाच सांगू म्हणले आपण पुढचं लिहायला. तर गावबाला बोलता येत नव्हतं त्यावेळेला, तो मुकाच होता तोपर्यंत. त्याच्या आधीचा एक प्रसंग झाला होता. रात्री 9-10 वाजता गावबा उठला झोपेमधनं
आणि नाथ महाराज काय करतायत म्हणून बघायला गेला. नाथ महाराज ध्यानामध्ये होते आणि ध्यानामध्ये असताना नाथ महाराजांनी बघितलं गावबा आला, तर त्याला जवळ घेतलं. त्यांनी जवळ घेऊन बसवलं आणि त्याला म्हणले, गावबा तुला बोलता येत नाही हे खरं आहे, परंतु तू बोलायचा प्रयत्न केला पाहिजे म्हणले. त्याला सांगितलं. तो म्हणला ते मुकाच होता, काहीतरी खानाखुना केल्या. म्हणाले श्रीराम म्हण, काही गावबा बोललंच नाही. श्री पांडुरंग म्हण, श्री विठ्ठल म्हण, काही बोलायला तयार नाही. मग नाथ महाराज म्हणले की अरे तुला काही बोलताच येत नाही, तुला माझं नाव तरी माहिती आहे का म्हणला. गावबा म्हणला एकनाथ. लगेच बोलला तो की एकनाथ म्हणला, तुमचं नाव एकनाथ. मग नाथ महाराज म्हणले हाच तुझा मंत्र आहे म्हणले, फक्त मनातल्या मनात एकनाथ म्हण, बाकी काही म्हणू नकोस. आणि त्या एकनाथ नामाची साधना गावबाची प्रचंड झालेली होती. मग नाथ महाराजांनी त्याला बोलवलं जवळ, त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि सांगितले की गावबा उद्यापासून राहिलेलं जे काही भावार्थ रामायण आहे ते तुला लिहायचं आहे. आणि ते लोक म्हणले त्याला लिहिता येईल नाही, तर म्हणले त्याची परीक्षा आजच होऊ द्या, मी उद्या जाणार आहे. ते उतरले आसनावरून, गावबाला आसनावरती बसवलं नाथ महाराजांनी आणि महाराजांना सांगितलं, श्रोत्यांना सांगितलं की आता गावबा पुढचा अध्याय पूर्ण करेल आणि गावबानी पुढचा अध्याय पूर्ण केल्यानंतर तुमच्या पसंतीला उतरलं तर गावबाला आपण पुढचं करायला लावू. काय सुश्राव्य भाषेमध्ये नाथ महाराजच बोलत होते, त्याच्या मुखातून दुसरं कोण बोलणार आहे. अत्यंत त्याच पद्धतीची भाषा, त्याच पद्धतीचा रसाळपणा, त्याच पद्धतीचं भावार्थ विवेचन गावबाने त्या दिवशी केलं. सगळ्या पंचक्रोशीमध्ये तो चमत्काराची सगळ्या चर्चा सुरू झाली आणि दुसरी चर्चा सुरू झाली की उद्या नाथ महाराज जाणार आहेत. लोकांना प्रेम होतं. सकाळी उठल्याबरोबर लोकांनी आपापल्या गावामधनं काय स्नान बिन करून पैठणकडे सगळ्यांनी धाव घेतली की नाथ महाराज आज जाणार. ते तर काही खोटं बोलत नाहीत, त्यांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं ते नक्कीच होणार आहे. आपण किमान त्यांच्या प्रयाणकाळी त्या ठिकाणी असावं अशा अपेक्षेने जे लोक त्यांचे भाविक होते ते आले. भाविक नव्हते त्यांना काही संबंध नव्हता, आपले भाविक लोकांनी निघायला सुरुवात केली. श्रावणवद्य षष्टीचा दिवस उजाडला. गिरिजामातेला बोलावून सांगितलं की आज आमचं आहे म्हणले प्रयाण. त्या म्हणल्या ठीक आहे, काही हरकत नाही. ते सगळे ते सगळं वेगळं होतं. ते प्रयाण आहे म्हणले, सकाळचं देवाची पूजा करायची आहे, देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. गावबाला नैवेद्य दिला. स्वतः महाराजांनी भोजन केलं आणि त्यांच्या दुपारच्या वामकुक्षीसाठी त्यांनी पाठ टेकवली. महाराजांनी जशी पाठ टेकवली तसं महाराजांचं प्राणोत्क्रमण झालं. आणि मग ते आता वाड्यामध्ये आवाज झाले, रडण्याचे आवाज आले. लोकांना कळालं की नाथ महाराज गेले. नाथ महाराज अशा अंथरुणावरती झोपलेले, निश्चित पडलेले, श्वास बंद झालेला आणि नाथ महाराजांचं निर्वाण झालं तशा पद्धतीने. आता ते निर्वाण झाल्याबरोबर गावामध्ये सगळीकडे बातमी पोहोचली. ते जे काही ओटे होते पैठणमधले, त्या ओट्यांवरती पण चर्चा सुरू झाली. त्यातल्या एका ओट्यावर चर्चा सुरू झाली. म्हणले आयुष्यभर धर्मबाह्य वर्तन केलं, आमची निंदा केली, आमच्यापासून फटकून वागला, आम्हाला जवळ येऊ दिलं नाही ना, आम्हाला कधीतरी विचारलं पण नाही मी काय केलं पाहिजे काय नाही. शेवटी तर म्हणले माझ्याच खांद्यावरती जावं लागणार आता. आम्हीच म्हणले भावकी, दुसरं कोण आहे, आमचेच खांदे आहेत म्हणले. त्याला आयुष्य सगळं घातलं म्हणले आमच्या विरोधामध्ये, आम्हाला आमच्या उपजीविकेवरती पाय दिला म्हणाले, सगळं आमचं नुकसान करून टाकलं. आणि शेवटी काय तर म्हणे बघा नशीब असं असतं, देवाजवळ न्याय म्हणाले, आता याला आमच्याच खांद्यावरती भावकीच्या लोकांना जावं लागणार. हे असं झालं. घरामध्ये तो दुसरा गर्दा, लोक यायला लागले. महाराजांच्या दारापुढे सगळी गर्दी सुरू झाली. काही लोक उत्साही असतात, लगेच ते आणा, ते हे आणा, ते आणा, बांबू आणा, हे ते फार काही लोक फारच असतात. ते म्हणजे ते एक माणूस यांच्या घरातला गेला हे विसरलेले असतात. त्यांना फक्त शास्त्र आठवतं, त्यांना फक्त स्वतःचं कौशल्य त्यावेळेला दाखवायचं असतं. काय फरक पडतो, अरे देह आहे तो, त्याच्यातला प्राण निघून गेला, आडवा ठेवला, उभा ठेवला, उत्तरेला ठेवला, दक्षिणेला ठेवला, नाही ते असं नाही, ते असंच पाहिजे, ती गाठ अशीच पाहिजे, ते असंच पाहिजे. असे ते 2-4 लोक होते पैठणमध्ये. त्या लोकांनी आपलं काम सुरू केलं. हे आणा, ते आणा, गोवऱ्या आणा, सगळं ते सुरू झालं. नाथ महाराज ते खाली झोपवलेलं त्यांना घोंगडीवरती, बाजूला गिरिजामाता बसलेल्या, हरिपंडित बसलेले, गावबा पायाशी बसलेला आणि बाकीचा असंख्य समुदाय त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये महाराजांच्या अवतीभोवती बसलेला. वरती पांडुरंगाच्या लक्षात आलं. म्हणले हे काही बरोबर नाही. म्हणले ही जी काही टीका चालू आहे ना आपल्या नाथांवरती, हे फारच विचित्र व्हायला लागले. म्हणजे एवढं सगळं चांगलं केलं आमच्या नाथांनी, जाताना आणि ह्यांचे खांदे नकोच म्हणे, ह्या लोकांच्या खांद्याचा स्पर्शच नको म्हणले आमच्या नाथाला. आणि मग स्वतः रुक्मिणी आईसाहेबाला त्यांनी सांगितलं की हे बघा आपल्याला आता खाली जायचं आहे. म्हणले नाथ महाराजांचं निर्वाण आहे आणि तो सगळा प्रसंग आपल्याला पूर्ण करायचा आहे. आपण सोयरे आहेत त्यांचे, आपण सोयरे आहेत म्हणले. आपल्या लग्नापासून त्या माणसांनी केलं आहे, आपलं लग्न पण लावून दिलं आहे. आता आपल्याला सगळं करायचं म्हणले. आणि असं करायचं म्हणले की जगामध्ये अशा प्रकारची अंत्ययात्रा कुणाचीच निघणार नाही, अशी अंत्ययात्रा आपल्याला काढायची. फरमान काढलं. ते यक्ष, किन्नर, काय ते गंधर्व, अप्सरा
सगळे इकडे वैकुंठामध्ये नोटीस निघाली, ज्ञानेश्वरापासून सगळेजण पैठणला पाहिजेत म्हणले. पुढच्या 5व्या मिनिटाला सगळे पैठणमध्ये पाहिजेत. 5व्या मिनिटाला सगळे आले. दारामध्ये पांडुरंग आणि रुक्मिणी आले. गिरिजामातेला ते दर्शन झालं. बाकीच्यांच्या नजरेला ते दिसणार नाहीत. गिरिजामातेने हात जोडले, म्हणले तुम्ही अशा वेळेला आलात, खूप चांगलं झालं, मला बरं वाटलं. नाही म्हणले, माझंच काम आहे सगळं, आता बाजूला बसा म्हणले तुम्ही. आणि मग ते अदृश्य रूपाने पांडुरंग रुक्मिणी नाथांच्या बाजूला बसले. नाथ उठून बसले. झालं ते मृत्यू जे काही झाला होता आणि चौकामध्ये जी गप्पा चालल्या होत्या, नाथ उठून बसले. उठून बसल्यावर तर मग जे लोक त्यांचे भाविक नव्हते आजूबाजूच्या गावात, हा चमत्कार बघायला आले. नाथांबद्दल प्रेम नसेल पण चमत्कार, एकदा मेलेला माणूस, 4 घंटे होऊन गेलेला माणूस उठून बसतो म्हणजे काय आहे, चला म्हणले बघू. आणि अक्षरशः प्रचंड जनसागर त्या ठिकाणी लोटला. मग पांडुरंग आणि रुक्मिणी प्रगट झाले. अप्सरांना म्हणले त्यांच्या अंगणामध्ये तर नृत्य सुरू करा. गंधर्वाला म्हणले गायन सुरू करा. मग तिथे नृत्य गायन सुरू झालं. त्याच्यानंतर तिकडे त्यांचे जे काही माळी होते वैकुंठामध्ये, त्या माळ्यांना सांगितलं की जगातले सगळ्यात चांगले फुलांचे हार घेऊन या. प्रचंड हार आणि ते सगळं त्या ठिकाणी घेऊन आले. आणि गिरिजामातेला म्हणले पाणी तापवायला ठेवा म्हणले, नाथ महाराजांना स्नान घालायचं आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी पाणी नाथांच्या डोक्यावरती घातलं. पांडुरंगाने स्वतः पाठीपासून त्यांचे हात पाय तेल बिल माखून सगळं स्नान, अगदी सागर संगीत स्नान एकनाथ महाराजांचं केलं. वस्त्र आणले होते त्यांनी वरून, देवाने स्वतः वस्त्र आणले होते नाथ महाराजांना. आपल्याकडे काय ते आपण दुकानात गेल्यानंतर तोच विचारतो आपल्याला कशासाठी पाहिजे. आपण सांगतो काय नाही, जाळ्यासाठीच पाहिजे. हलक्यातलं हलकं वस्त्र त्या माणसाच्या अंगावरती येऊन जातं आपल्याकडे. भगवंतानी तिथून वस्त्र आणले होते, भरजरी सगळे वस्त्र आणले. आणि मग नाथ महाराजांचं स्नान झालं, गंध लावलं, त्यांना विजय पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पाठवलं. त्यांनी विजय पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि तो आहेर रुक्मिणी आईसाहेबांनी आणि यांनी दोघांना समोर बसवून केला की हा शेवटचा आहेर तुम्हाला आमचा. आणि मग ते भरजरी वस्त्र घालून या म्हणाले. अक्षरशः श्रीमंत पूजनाला नवरदेव जसा जाऊन कपडे बदलून येतो, नवरी आणि नवरदेव, तसे दोघंजण कपडे बदलून आले. पुन्हा पांडुरंगाच्या समोर बसले. आणि पांडुरंगांनी सांगितलं की चला आता आपल्याला दिंडी काढायची आहे. मग दिंडी निघाली. सगळा जनसमुदाय प्रचंड होता. त्या प्रचंड जनसमुदायाने दिंडी काढली. जनार्दन एकनाथचा घोष त्या ठिकाणी चालू होता. आणि तिथे काय पावली खेळायला ते काय शिकाऊ वारकरी होते का, माऊली पावली खेळत होते. नामदेव महाराज, जनाबाई, कान्होपात्रा, गुरोबा काका, चोखामेळा, हे सगळे पावली खेळायला तिथे होते त्या यात्रेच्या समोर. आणि ती प्रेत यात्रा म्हणजे तिरडी नव्हत्याच, पांडुरंग हात धरून नाथ महाराजांना चालवत होते त्या यात्रेमध्ये. चला म्हणले आता आपल्याला जायचं आहे. मग कुठे जायचा असा प्रश्न आला. तेव्हा 32 तीर्थ आहेत पैठण शहरामध्ये. त्यातल्या एका तीर्थावरती नाथ महाराज स्नान करत होते, लक्ष्मी तीर्थ. आत्ता मला वाटतं मी बोललो पण त्याच्याबद्दल. तिथे स्नान करायचे, पण एक कमल तीर्थ म्हणून आहे. आणि मग पांडुरंगाने सांगितलं की कमल तीर्थावरती दिंडी आपल्याला घेऊन जायची आहे. मग कमल तीर्थावरती ते सगळे दिंडी निघाली. मग मध्ये अभंग झाले, पावली. नाथांनी ज्या काही रचना केल्या होत्या त्या सगळ्या रचना उद्धृत केल्या म्हणे नामदेव महाराजांनी. म्हणजे नाथांचे अभंग नामदेव महाराज गात होते. बघा किती अंतर आहे, 400 वर्षाचं अंतर आहे. पण नामदेव महाराजांनी आनंदाने नाथ महाराजांच्या अभंगाचं ते गळ्यामध्ये विना घेऊन हे घेऊन सगळं छानपैकी ते नृत्य करत करत त्यांनी नाथ महाराजांचं साहित्य सादर केलं. आणि ती प्रचंड मोठी यात्रा, त्याला अंत्ययात्रा म्हणायची नाही, यात्रा, निर्वाण यात्रा, ती त्या ठिकाणी नाथांच्या वाड्यापासून निघाली. पांडुरंगाने नाथांचा हात धरलेला आहे. बाजूला हरिपंडित उभे आहेत, त्याच्या मागे गिरिजामाता आहेत. गिरिजामातांचा हात धरायला रुक्मिणी आईसाहेब आहेत. आणि मग आजूबाजूला तो प्रचंड जनसमुदाय असे सगळे कमलतीर्थावरती पोहोचले. कमलतीर्थावरती पोहोचल्यानंतर असं झालं की पांडुरंगाने नाथ महाराजांना सांगितलं की तुम्ही उच्च आसनावरती बसा, उंच आसनावरती बसा तुम्ही. आणि आसनावरती ते बसले. आणि मग पांडुरंगानेच आज्ञा दिली की ज्याला दर्शन घ्यायचं आहे त्यांनी आता महाराजांचं दर्शन घ्यायला हरकत नाही. कितीतरी तास तो सोहळा चालला म्हणतात. प्रत्येकाला दर्शन देणं. ही सगळी दर्शनं झाल्यानंतर मग हरिपंडित आले. आणि हरिपंडितांनी साष्टांग प्रणिपात केला आपल्या वडिलाला. आणि म्हणाले की जी माफी मागायची होती ती तर मी तुम्हाला आधीच मागून टाकली. म्हणाले मी तुमचा आता अनुयायी आहे, परंतु आताही मला असं वाटायला लागलं की माझ्या हातातनं हे सगळं ते वाळूचे कण निसटून जावेत तशा पद्धतीने निसटून चाललेलं आहे. मी काय करायला पाहिजे म्हणले याच्यापुढे. तर ते म्हणले नाही, मी ज्या मार्गावरून गेलो त्या मार्गावरून चाललास ना तर सगळं चांगलं होऊन जाईल. म्हणाले माझं राहिलेलं कार्य तू पूर्ण कर, तीच माझ्यासाठी तुझ्याकडून मोठी श्रद्धांजली असणार आहे. आणि कुठल्याही प्रकारचा खेद मनामध्ये घेऊ नकोस. जे काही आपल्या आयुष्यामध्ये ताणतणावाचे क्षण होते तो तुझ्या भूमिकेमुळे होते, माझ्या भूमिकेमुळे होते. आणि मला दिसत होतं की तू कधी ना कधी माझ्याबरोबर येणार आहेस, म्हणून मला तुझा राग पण येत नव्हता. ते सगळं विसरून जा म्हणाले आणि आनंदाने राहा.
हा वाढता हा पुण्य धर्म केला, अशा पद्धतीने हा धर्म पुढे तुला जसा वाढवता येईल तसा वाढव, अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांनी हरिपंडिताला दिला. आणि गावबा बाजूला होता, त्याला जवळ बोलवलं, गावबाला गळाभेट दिली नाथ महाराजांनी आणि त्याला म्हणाले की माझं राहिलेलं काम तुला करायचं आहे गावबा. तो म्हणला हो महाराज मी नक्की करेल, तुम्ही सांगितलेलं काम आहे ते मला करायला काही अडचण नाही आहे, तुमचा आशीर्वाद असेल तर कुठलं काम मी करणार नाही म्हणाला. आणि असं सांगतात त्याच्यामध्ये की गावबांनी त्यांच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर हे काय देवाने अमृत आणलं असेल वरून, त्यांना आंघोळ घालायला काय सुगंधी तेल उठणं लावलं असेल, पण त्यांच्या पायांना गावबाच्या अश्रूंनी अभिषेक केलेला आहे. इतका रडला म्हणे तो की ते पाय सगळे ओले झाले महाराजांचे. आणि मग तसं झाल्यानंतर पांडुरंगानेच गावबाला धरून बाजूला केले की आता गावबा तुम्ही बाजूला या, आता बस झालं म्हणाले, खूप झालं आता आहे. आणि मग नाथ महाराजांना म्हणले चला उठा आता. नाथ महाराजांच्या दंडाला धरलं आणि दंडाला धरून कमलतीर्थाच्या डोहाकडे ते निघाले. जाताना दोघांमध्ये संवाद झाला. त्या संवादामध्ये नेमकं काय झालं काय आता कुणालाच माहिती नाही आहे, त्याच्याबद्दल कपोलकल्पित कथा 1000 लोक मांडतील, पण ते 50 पावलांचं अंतर आहे जिथे नाथ महाराज बसले होते कमलतीर्थावरती. आताही तिथे एक चौथारा केलेला आहे, तिथूनपासून ते त्या डोहापर्यंत 50 पावलांचं अंतर. त्या अंतरामध्ये मात्र नाथ महाराजांच्या सोबत दुसरं कोणीच नव्हतं, फक्त परमात्मा पांडुरंग त्यांच्या सोबत होते आणि दोघं बोलत जात होते. आणि त्याच्यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पांडुरंगाने खांद्यावरच हात टाकला होता, खांद्यावर हात टाकून असं घेऊन जात. मग नाथ महाराजांना पाण्याचा स्पर्श झाला, पांडुरंगाला त्यांनी हात जोडले, पायावरती डोकं टेकवलं नाथ महाराजांनी आणि पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते आतमध्ये जायला लागले. साधारणतः कमरे इतकं पाणी नाथ महाराजांना दिसलं की आता कमरे इतक्या पाण्यामध्ये आपण गेलो. दोन्ही काठावरती वारकरी होते, इकडच्याही काठावरती वारकरी, तिकडच्याही काठावरती. फक्त भगव्या पताकांच्या शिवाय पैठणमध्ये काहीच दिसत नव्हतं. नाथ महाराजांनी ते 360 अंशाच्या कोणामध्ये अशी प्रदक्षिणा केली आणि हात जोडून प्रदक्षिणा केली की तुम्हाला सगळ्या भगवत भक्तांना माझा नमस्कार आहे, अशी प्रदक्षिणा केली आणि पाण्यामध्ये डुबकी मारली. डुबकी मारल्यानंतर नाथ महाराज बाहेर आले नाहीत. जनार्दन एकनाथचा फक्त घोष झाला आणि त्या घोषानंतर नाथ महाराज गेले, अंतर्धान पावले, निर्वाण त्यांचं झालं, त्यांनी स्वतःला अर्पण केलं. अशा प्रकारचं ते कथन त्या ठिकाणी महिपती महाराजांनी केलेलं आहे. पण ते एवढंच म्हणतात की जलतत्वात ते विलीन झाले नाहीत. त्यांचं महिपती महाराजांची भूमिका अशी आहे की असं नाही पाण्यात मिसळून गेले नाही, म्हणजे ते फक्त गुप्त झाले, पाहिजे तेव्हा येतील म्हणाले, काही काळजी करू नका तुम्ही. पाण्याच्या स्वाधीन त्यांनी स्वतःला केलं आणि ते पाहिजे तेव्हा त्या पाण्यातून बाहेर पण येतील असं सामर्थ्य त्यांनी स्वतः मिळवलं होतं. मग तिथे निर्वाण झालं. आपल्याकडे दुसऱ्या दिवशी रक्षा आपण जातो, आता काय करायचं, पैठणमध्ये काय विद्वानांना कमी आहे, आता जाळलंच नाही म्हणले यांना, तर आता यांच्या राख्याचं काय करायचं आहे. सगळे ते काय म्हणता येईल अनिष्ट चर्चा सगळ्या सुरू झाल्या. म्हणजे गेल्यानंतर माणसाबद्दल कसं बोलू नये याचे सगळे दाखले पैठणकरांनी त्या दिवशी दिले, सगळ्या जगाला दिले, कसं बोलायला पाहिजे कसं नाही बोलायला पाहिजे. पण मग दुसऱ्या दिवशी हरिपंडिताला पांडुरंगाने सांगितलं की हरिपंडित तुम्ही जिथे महाराजांनी देह ठेवला आहे, ज्या पाण्यामध्ये डोहामध्ये देह ठेवला आहे, तिथे जाऊन नमस्कार करून आला की तुमचं झालं म्हणले, सगळं ते होऊन गेलं तुमचं, ते रक्षाविधी आणि हे सगळं गंगेतच गेलेत म्हणले, तिथेच तुम्ही अर्पण करणार आहेत. गंगेतल्या देहाला गंगेमध्येच अर्पण करण्यामध्ये काय मतलब आहे म्हणले, ते तिथे झालं आहे सगळं, जाऊन दर्शन घेऊन या. दुसऱ्या दिवशी हरिपंडित सगळ्या नातेवाईकांना सोयऱ्यांना घेऊन गेले. तेव्हा त्या डोहाच्या वरती नाथ महाराजांची विणा आणि नाथ महाराजांचा एक गळ्यातला हार त्या ठिकाणी तरंगताना त्यांना दिसला. तो दिसल्याबरोबर हरिपंडितांनी धाव घेतली. तो विनाच नाथ महाराज होते. हरिपंडिताची समज समृद्ध होती. आपल्या छातीशी कवटाळला आणि कमलतीर्थाच्या बाजूला एका छान जागेवरती तो विना त्यांनी त्या ठिकाणी मांडून ठेवला की आता हे नाथ महाराज इथे आहेत. यथावकाश तिथे पादुकांची स्थापना झाली. आत्ता जे गावाबाहेरचा नाथ आणि पादुका आपण म्हणतो तिथे तो विना ठेवलेला होता आणि त्या विण्याच्या ठिकाणी पादुका त्या ठिकाणी स्थापन झाल्या आणि मग नाथांचं प्रत्यक्ष दर्शनाची जागा म्हणून ती झाली. नाथ गेल्यानंतर नाथांना कुठे बघायचं आहे, तर गावाबाहेरच्या नाथाच्या मंदिरामध्ये ज्या पादुका आहेत त्या प्रत्यक्ष नाथांच्या पादुका आहेत, तिथे तो विना ठेवलेला आहे. नाथांच्या शरीराचा अविभाज्य भाग असणारी ती एक साधनेची वस्तू आहे, ती वस्तू तिथे हरिपंडितांनी ठेवली म्हणून त्या जागेला तशा प्रकारचं महत्त्व आलं. आत्ताच्या काळामध्ये सांगतायत अलीकडच्या काळामध्ये की अनेक लोकांना नाथ महाराजांनी प्रत्यक्ष साक्षात्कार दिलेला आहे, अनेक जणांना दिला आहे. पण त्याची साधना असेल, तपश्चर्या असेल, त्याचं काही त्याचं पूर्वपुण्य असेल, कारण हे सगळं पूर्वपुण्याने होतं ना, ते पूर्वपुण्य असल्यामुळं त्या गोष्टी झाल्या असतील. परंतु नाथ महाराज प्रत्यक्ष दर्शन देतात असं सांगणारे लोक जिवंत पण आहेत.
असं नाही की 200 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी नाथांचा साक्षात्कार होतो आणि नाथांचं साहित्यच त्यांचा साक्षात्कार आहे. नाथांचा नावाचा जो गजर आज होतो आहे तोच गजर त्यांचा प्रत्यक्ष साक्षात्कार आहे. आणि ह्या सगळ्या अर्थाने नाथ महाराज आपल्याला सांभाळायला कायमस्वरूपी आमच्यासोबत आहेत. अशा प्रकारची भाषा महिपती महाराजांनी त्याचे 3 अध्याय लिहिलेत हरिविजयामध्ये. त्या 3 अध्यायामध्ये त्यांनी हे सगळं चरित्र त्या ठिकाणी मांडून ठेवलं. मी जे तुम्हाला सांगितलं ना, मी महिपती महाराजांचं चरित्र तुम्हाला सांगितलेलं आहे. काही थोडंफार मनाने आता आपलं प्रेम नाथ महाराजांबद्दल आहे तर आपण 2 गोष्टी जास्तीच्या सांगणार, पण ते आपण सांगितलेलं आहे. मला वाटतं हे सगळं चरित्र जे आपण ऐकलं हा निर्वाणाचा प्रसंग आहे. आयुष्याकडे कसं बघावं, आपलं काम संपल्यानंतर 2 प्रकारचे देह आहे. एक स्थूल देह आहे आणि एक सूक्ष्म देह आहे. सूक्ष्म देहामध्येच सगळ्या गोष्टी आहेत. स्थूल देहाला काही हाताला अहंकार नाही आहे, पायाला अहंकार नाही आहे, डोळ्यांना अहंकार नाही आहे, केसांना अहंकार नाही. त्या स्थूल देहाला काहीच नाही आहे. त्या स्थूल देहाचा काही संबंध नाही. तो गेला काय आणि राहिला काय हे सगळे विषय सूक्ष्म देहाचे आहेत. चित्त, मन, बुद्धी, अहंकार हे जे काही अंतःकरण चतुष्टय आहे त्याचे हे सगळे विषय आहेत. त्या विषयाला जिंकल्यानंतर देहाबद्दलची आसक्ती नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. म्हणून त्यांचं निर्वाण होतं. म्हणून ते स्वतः ठरवतात कधी जायचं, म्हणून आनंदाने जातात, म्हणून मिरवणुकीने जातात, म्हणून मृत्यूचा सोहळा करू शकतात. तशा प्रकारचं सामर्थ्य मिळवण्यासाठी सूक्ष्म देह आणि स्थूल देह या दोघांमधला फरक समजला पाहिजे. सूक्ष्म देहामध्ये इतके विषय आहेत, त्या विषयांमधले चांगले विषय समजले पाहिजे आणि त्या चांगल्या विषयांचं पोषण करून वाईट विषयांना बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे मग नाथ महाराजांच्या रस्त्यावरती जाण्याचं सामर्थ्य आपल्याला लाभू शकतं. ती सहृदयता, तो संवेदना, ती सहवेदना, तो कळवळा, ते सगळं जर आलं तर हे सहज आपल्याला शक्य होऊ शकतं. काही अवघड अशा प्रकारची गोष्ट नाही. त्या सगळ्या गोष्टींना आपण समजून घेतलं पाहिजे. मला खूप आनंद वाटला की तुमच्या सगळ्यांच्या सोबत मागच्या 7 भागांमध्ये नाथ महाराजांचं चरित्र आपल्याला वर्णन करायला मिळालं. वक्ता म्हणून एक पथ्य असतं की भावनाविवश होऊ नये, वक्त्यांनी लोकांना भावनाविवश करू नये. पण ते असं असतं की ते नाटक म्हणून करू नये इथपर्यंत मला मान्य आहे. स्वाभाविक असेल तर त्याला तुम्ही काही थांबवू शकत नाहीत. नाटक म्हणून नक्की करू नये की लोकांना रडवायचंच आहे. आता बघा मी स्टेजवर जातो आणि कसं लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणतो, ते करू नये माणसाने. पण स्वाभाविकपणे मला वाटतं की ते तादात्म्याचा भाग आहे. तुम्हालाही याच्याबद्दल जे वाटलं, तुमच्याही डोळ्यांमध्ये जे काही 2 अश्रू आले, मलाही माझा आवाज असा ओढल्यासारखा झाला, हे आपलं तादात्म्य आहे. गेल्या 7 भागांमध्ये आपण नाथ महाराजांना बघतोय. घरामध्ये आजीच्या मागे पदर धरून फिरणारे नाथ महाराज आम्ही बघितलेत आणि पांडुरंगाच्या खांद्याला खांदा लावून चालणारे नाथ महाराज पण आम्ही बघितलेत. हा नाथ महाराजांचा सगळा जीवन प्रवास आमच्यासमोर झालेला आहे, आम्ही बघितला आहे 7 भागांमध्ये. त्यामुळे तशा प्रकारचं तादात्म्य होणं आणि ते आता उद्या त्यांच्याबद्दल बोलायला दुसरी कथा नाही अशा प्रकारचा विचार मनामध्ये येणं अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. पण नाथांची भक्ती करणारा असंख्य मोठा समुदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरांच्या नंतर नाथांचं नाव घेतलं जातं, नंतर तुकारामांचं नाव येतं. अशा प्रकारची ती रचना संप्रदायामध्ये केलेली आहे. माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव एक सांगतो आणि हे प्रवचन या ठिकाणी मी थांबवतो. फार वर्षांपूर्वी, 15-20 वर्षांपूर्वी, कदाचित 25-1 वर्षापूर्वी मी पैठणला गेलो होतो. औरंगाबादला नवीन आलो आणि पैठणला गेलो. नाथ महाराजांचं दर्शन घ्यायचं, बघायचं आहे आपल्याला परिसर. घरामध्ये वारकरी संस्कार होता. आत्ताच्यासारखं काही फार मी वारकरी नव्हतो, पण संस्कार होता. बघायला पाहिजे, पैठणचे धरण पण बघता येईल अशा सगळ्या भावनेनी पैठणमध्ये पहिल्यांदा जेव्हा मी गेलो, षष्टीचे दिवस होते, ती यात्रा चालू होती आणि माझ्या बाजूला एक म्हातारा माणूस बसलेला होता. गावाकडचा फेटा बांधलेला, साधं ओपन शर्ट घातलेला, त्याच्या माझ्यासारखा धोतर घालतो आत्ता मी अलीकडे तशा प्रकारचं धोतर घातलेला आणि तो माणूस बसलेला. ते काय ढोरकींच्या पुढे आम्ही गेलो आणि मग सहज संवाद, कुठून आले, काय आले, हे ते. मला कीव आली त्या माणसाची. बरा होता, कपडे बिपडे बरे होते, पण तरी कीव आली कारण त्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती, बूट नव्हते, काही नव्हते. म्हणलं किमान जोडे तरी गावासारखे घालायला पाहिजे, चप्पल नाही आहे. म्हणलं षष्टीला आता तुम्ही चाललाय, सगळी घाण असते पैठणमध्ये, हे ते, तुमच्या पायामध्ये चप्पल नाही आहे. त्या माणसाने दिलेलं उत्तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो म्हणला चपलांची तर काय 1000 जोड मी घेईल, म्हणला अडचण नाही आहे, माझी परिस्थिती चांगली आहे, शेती आहे, मग तरी मुलं काय करतात, असा सगळा वृत्तांत मला सांगितला. म्हणलं मग घालत का नाही? कसं घालणार हो म्हणे, नाथ त्या गावातून चालले ना. ही जी एक भावना आहे की ज्या भूमीला नाथ महाराजांचे पाय लागलेत त्या भूमीवरती मी चप्पल घालून चालणार नाही. मला वाटतं हे ऐश्वर्य आहे. नाथ महाराजांनी काय कमवलं आहे? असा एक जरी भक्त असेल, एक मला दिसला, असे हजारो असतील कदाचित, एक जरी त्याला भेटला असा माणूस की जो तिथून तुमचे पाय, तुम्ही पायाने चाललात जिथून, त्या भूमीवरती मी माझी चप्पल घालून नाही चालणार आहे, मी पायी चालेल तिथून. अशा प्रकारचा श्रद्धाभाव असणारे भक्त नाथ महाराजांना लाभले, कारण ते शांती ब्रह्म होते,
कारण ते साक्षात विष्णूचा अवतार होते, कारण ते साक्षात दत्ताशी संवाद साधण्याचं सामर्थ्य असणारे होते, कारण त्यांच्यामध्ये साक्षात अवघ्या विश्वाला आवाक्यामध्ये घेऊन त्याला सरळ करण्याची क्षमता नाथ महाराजांच्यामध्ये होती. आणि आपण धन्यवाद मानले पाहिजेत की आपल्यासारख्या प्रदेशामध्ये नाथ महाराजांचा जन्म झाला पैठण. आणि त्याच्याही पलीकडचं सांगतो, जे आमच्या हातातच नव्हतं. आम्ही जर नाथ महाराजांच्या आधी जन्माला आलो असतो तर नाथ महाराज आम्हाला बघता आले नसते. किती उपकार आहेत पांडुरंगाचे आमच्यावरती की ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, कान्होपात्रा, जनाबाई, चोखामेळा, गोरोबा काका, ही सगळी संत मंडळी, मुक्ताबाई, सोपानदेव, निवृत्तीनाथ हे येऊन गेले आणि मग आम्ही आलो आहे. ह्यांचं चरित्र, ह्यांचं साहित्य, ह्यांचं कर्तृत्व हे सगळं आम्हाला बघता यायला लागले उघड्या डोळ्यांनी. किती भाग्यवान आहेत आम्ही. अशा अर्थाने विचार केला पाहिजे की ह्या सगळ्या संतांना आम्ही समजून घेऊ शकलो. त्यांच्या आधी एक 10 वर्ष जन्माला आलो असतो तर नाही ना. नाथांच्या आधीच्या पिढीचे आम्ही असतो तर आम्हाला नाथ महाराजांचं कळालंच नसतं. हे आम्ही नाथांच्या नंतरच्या पिढीमध्ये जन्माला आलो, हे आमचं भाग्य आहे. या सगळ्या सागण्याचा हेतू, या 7 प्रवचनांचा हेतू आपल्या वृत्तीचा पालट झाला पाहिजे. एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला. बघा, आत्ता तुमची माझी एवढी जवळीक आहे की मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो, नक्कीच प्रेमाने सांगू शकतो. त्यामुळे त्या जवळीकीमधनं सांगतो, आपण माणूस आहोत, आम्हाला देवाने विवेक दिलेला आहे. बाकी प्राण्यांना विवेक नाही, आम्हाला विवेक दिला. विवेक नावाची गोष्ट, विवेक म्हणजे काय आहे? सारासार विचार आहे. हे करू की ते करू, आणि मग ह्याच्यात चांगलं काय, त्याच्यात चांगलं काय, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, हे जी विचाराची आमची प्रक्रिया आहे त्याला आपण विवेक म्हणतो. त्या विवेकाची डब्बी आमच्याजवळ भगवंतांनी दिलेली आहे. माझी तुम्हाला विनंती असेल, आपलं आयुष्य सुखी करायचं असेल तर प्रत्येक व्यक्त होण्याच्या आधी त्या डबीमध्ये डोकावून बघितलं पाहिजे. विवेकाच्या कसोटीवरती तुमच्या बोलण्याला, तुमच्या वागण्याला, तुमच्या कृतीला, तुमच्या प्रतिसादाला आपण जर ठेवलं ना तर आपलं आयुष्य सुखी होईल. समोरच्याचं काय होईल आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्या आयुष्यामध्ये जर ती शांती आम्हाला अनुभवायची असेल, ते समाधान आम्हाला अनुभवायचं असेल, ते सुख आम्हाला अनुभवायचं असेल तर त्या विवेकाच्या डबीला सांभाळून ठेवलं पाहिजे. ती विवेकाची डबी तुमच्याजवळ दिली, तुम्हाला विवेक दिला, बाकी प्राण्याला कुणालाही दिला नाही. त्याला समोर मांडलं तर खातच राहणार आहे. तो 10 पेंड्या टाका की 20 पेंड्या टाका, त्या बैलाला कळत नाही. मी पण शेतीमध्ये होतो, मला माहिती आहे. किती टाकलं तरी खातो, नाही टाकलं तरी काही करत नाही, काही नाही. विवेकच नाही आहे. मला विवेक दिला आहे, नको एवढी पोळी बस झाली, मला नको आहे, मला डायबिटीज आहे, नको आहे, मला शुगर आहे, नको आहे, माझं अजीर्ण झालं आहे, नको आहे, मला उपास आहे, हे सांगण्याचा विवेक भगवंतांनी मला दिलेला आहे. हा विवेक नित्यव्यवहारामधून पारमार्थिक व्यवहारामध्ये जर आम्हाला आणता आला आणि त्या कसोटीवरती आम्ही बघितलं, संसाराची आसक्ती कमी होईल, परमार्थाप्रतीचं प्रीती आमची वाढेल आणि आमचं जगणं सोपं होईल. आपल्या सगळ्यांचं जगणं सोपं व्हावं. एवढी सेवा केली नाथ महाराजांची तर त्यांना मागता येईल आपल्याला काहीतरी. आपण नाथ महाराजांनाच मागूयात, त्यांच्याच चरणी सेवा अर्पण करून त्यांनाच म्हणू की तो जो नित्यानित्य विवेक आहे, नित्यानित्य विवेक त्याला म्हणतात, तो विवेक आमचा जागृत ठेवा आणि आमचं जगणं सोपं करा, अशी प्रार्थना नाथ महाराजांना करून ही सेवा या ठिकाणी अर्पण करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.